सर्व्हिसेस च्या माध्यमातून उद्योजक आहेत नेऱ्यातील एक प्रसिद्ध नियमितपणे आपण पाहतो इन टाइम सर्व्हिस हे नाव आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतं आणि त्यामागचे खरं तर खरेखुरे हिरे मॅचकडे येस हरिग्राम टीम आपला 12वा खेळाडू इथे पाठवा 12th मॅन आपला इथे आलेला नाहीये तरी आपण 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा मॅचकडे मी तुम्हा सगळ्यांना घेऊन चलेन अंतिम 8 ची एक दर्जेदार मॅच आपल्या सगळ्यांच्या भेटीला सामना वागेश्वर हरिग्राम आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल एक तितकाच तुल्यबल तितकाच ताकदवर MIDC परिसरातील एक दादा संघ जयदुर्गा रोहिंजन या दोघांमध्ये असेल एक धडाकेबाज मॅच आपल्या सगळ्यांना खरं तर मनोरंजित करतील क्रिकेटच्या रंगमंचावरती खेळत असताना दोन्ही संघाचे खेळाडू मॅच पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये जिथे एक प्रसिद्ध मैदान आपली सगळ्यांची वाट बघतोय विजयलक्ष्मी मैदान नेरे या मैदानावरती वन्स अगेन तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करत घेऊन चलतोय मैदानाच्या आतमध्ये पंचांकडून ग्रीन सिग्नल पहिला बॉल गोलंदाज तयार फुलर लेनचा बॉल अगदी सहज हलक्या हाताने ऑन साइडला ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न राहिला खेळाडूचा 1 रन कंप्लीट केली पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती शांत पवित्र धारण केला कॉज ऑफ त्यांनाही माहिती आहे की इथून जो पहिला चेंडू आहे तिथे मी म्हणेन डिफेंड करतच खेळायचं कारण की सुरुवातीला जर मग घाई केली तर गडबड देखील होत असते इथे आपण पाहतोय अगदी शांत पद्धतीनं या बॉलला खेळलं गेलं आपल्याला खरं तर इथे एक सिंगल येताना बघायला मिळाले अकाउंट ओपन केलं आणि अकाउंट ओपन करत असताना 1 या धावांकावरती रोहिंजन संघ जाऊन पोहोचलाय हो अगदी हलक्या हाताने इथे बघा तू मी आणि डिरेक्टेड काम बनवून जाईल मोठा धक्का रोहिंजन संघाचा खेळाडू अगदी दुसऱ्या बॉल वरती सहजतेनं बाद करण्यामध्ये सोपानला यश बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी आणि एवढ्या जगात माय मानतो मराठी मराठी वाचवा मराठी टिकवा राष्ट्रभाषेलाही प्राधान्य द्या यातही काही शंका नाही आहे मैदानामध्ये पुन्हा एकदा घेऊन चलेन एक सुंदर असा सामना आपल्या सगळ्यांच्या भेटीला जिथे आपण पाहू शकतो की 2 तुल्यबल संघामध्ये मॅच सध्याच्या घडीला फर्मामध्ये असलेला अनेक साऱ्या खरं तर मालिका वीरसह आपण पाहतोय कित्येक बाईक्स पटकावत ज्यानं हरिग्राम नावाचं नाव रोशन केलं तो सोपान मात्रे गोलंदाजीच्या अटॅक वरती पहिलं षटक घेऊन तयार आहे यावेळचा बॉल गॅप मधून अतिशय दमदार स्ट्रोक जणू काही सुईमधून धागा ओवावा त्या परीने खेळलेला स्ट्रोक कव्हरच्या रिजन मध्ये मारायचा फटका होता तडम्यांच्या रिजन मध्ये बॉल निघून जातोय सीमारेषा पार पहिला चौका 'येस' ज्या पेनल्टीच्या धावा आहेत बघा त्या सेकंड इनिंग मध्ये ऍड केल्या जातील याची देखील सगळ्यांनी नोंद घ्या पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन चलेन अगदी शांत पद्धतीने खेळ चालू होतो आलेला एक चौकार एक वेगळी ऊर्जा भरून गेला सामन्यामध्ये वन्स अगेन लीडिंग एज तिथे आहेत फिल्डर प्रदीप बॉलवरती आलेत बॉलला पकडलंय आणि चांगली फेकी देखील डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला हा करंट ही ऊर्जा खरं तर खेळाडूमध्ये असणं महत्वाचं आहे बघा या खरं तर ऊर्जेला सामोरं जात मैदानामध्ये आपण त्यांना पाहतोय खेळताना आणि सगळे खेळाडू आपण पाहतोय खर तर आपण संघामध्ये छोट्या चणीचे प्रतिभावंत खेळाडू आज सोपानं गोळा केलेत महेश जाधवनं गोळा केलेत फटका दमदार आहे कुटना टेक तमाशा देख स्किलिंग स्ट्रोक ताकदवर फटका चेंडू सीमा रेषा पार 1 बाउन्स ओव्हर दी टॉप शॉट देखना फटका देखना चौकार नऊ धावा फलकावरती आता लागलेल्या 9 रन्स ऑन अ बोर्ड संघाच्या धावसंख्या फलकावरच्या धावा खरं तर आडव्या पट्ट्यांना पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळाडू पोचतील का प्रश्न जरूर पोचलेत परंतु 2 धावा घेण्यापासून थांबू शकणार नाहीयेत बघा 2 धावा सहजरित्या पूर्ण पंचांकडून या षटकाच्या खरं तर समाप्तीचा इशारा अखेरच्या बॉलवरती आल्या 2 धाव आणि षटकाच्या अखेरीस टीम
जयदुर्गा रोहिंजन ब हा संघ जाऊन पोहोचला. टोटल दुहेरी अंकामध्ये 11 धावा 1 गड्याचा मोबदला त्यांनी मोजलेला आहे. पहिल्या षटकामध्ये एकूण 11 बनवल्या आणि 11च्या सरासरी जर चालू राहिले तर 44 धावा बनवू शकतील रोहिंजन संघ. आपण जर विचार केला ना या स्पर्धेचा तर या स्पर्धेमध्ये आपण या हरिग्राम संघाला खेळताना पाहतोय ज्याने रेडगर संघाच्या अगेन्स्ट खरं तर 90चा रन चेस केलाय. त्यामुळे मी म्हणेन जितक्या जास्त धावा जमवण्याचं यश खरं तर रोहिंजन संघ इथे कमावेल ना त्या त्यांच्यासाठी बेनिफिटेबल राहतील. त्यांची गोलंदाजी त्यांची ताकद आहे हेही सगळ्यांना माहिती आहे कारण की एक चांगल्या कॅलिबरचा संघ आहे. गेली कित्येक वर्षापासून आपण पाहतोय रोहिंजन संघाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खरं तर अग्रनामांकित म्हणूनच घेतलं जात आहे. कित्येक स्पर्धा त्यांनी खरं तर आपल्या फलंदाजीच्या जोरावरती जिंकलेल्या आहेत, गोलंदाजीच्या जोरावरती जिंकलेल्या आहेत. आपण त्यांचे महत्तम खेळाडू देखील पाहिले. आज बंटी देखील आपण पाहतोय संघामध्ये अजूनही यायचा बाकी आहे. त्याची देखील ताकदवर फलंदाजी आपण पाहिलेली बघा. हवेमध्ये फटका खेळलाय एक ताकदवर स्ट्रोक. खेळाडू आहेत परंतु त्यांच्या डोक्याच्या वरतून लॉंग ऑफ सीमारेषा पार, चेंडू सीमारेषा पार, खणखणीत षटकार. इथे हा चेंडू पुन्हा एकदा गॅप मधून मारण्याचा जरूर प्रयत्न राहिलाय बघा. चेंडू पुन्हा एकदा खेळाडूला चकवत निघून जातोय. चेंडूला दिला खेळाडूला चकवा, चेंडू सीमारेषा पार. अजून एक दमदार चौकार. एकवीस धावा झालेत धावफलकावर आतापर्यंत. काय फलंदाजी बघा. ज्या हरिग्राम संघानं खरं तर आपण पाहिले या वर्षामध्ये ते मोजके सामने खेळतात परंतु असे खेळतात ना की दमदार परफॉर्मन्स नियमितपणे त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. आज वैभव बोपी सर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आपण स्क्रीन त्यांना पाहतोय. त्यांचं देखील आपण स्वागत करू. खास करून माझ्या हातामध्ये मायक्रोफोन प्रथमतः त्यांनीच दिला होता आणि गुरुस्थानी असलेले मला त्यांचं देखील मी नक्कीच पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून छोटा मू बडी बात असेल परंतु खूप खूप स्वागत करेन आणि घेऊन चलेन मैदानाच्या आतमध्ये. 22 रन झालेत धावफलकावरती, 22 एकूण धावा धावफलकावर. हा चेंडू हो हो क्या बात आहे, क्या बात आहे. क्रिकेट मधील मादक सौंदर्य, अफलातून चौकार. डेफिनेटली आता खोकला नव्हे मी म्हणेन उचकी लागेल खर तर हरिग्राम संघाच्या समीक्षकांना, प्रेक्षकांना. कारण मैदानामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी करतायत, ज्या प्रकारे खरं तर कळा दाखवतायत, कौशल्याचा खेळ दाखवतायत, एक अलौकिक प्रतिभा वेगळ्याच ईर्षेनं सर्वजनच्या सफाईनं खरं तर इथे सफाई करताना आपण फलंदाजांना पाहतोय. रिव्हर्सचा फटका, ओ हो क्या बात आहे. अजून एक नजाकत भरलेला ताकदवर फटका, चौकार. गोपी छोट्या सनीचा खेळाडू परंतु आज त्याला मात्र इथे फटके देत असताना फलंदाज रोहिंजन संघाचे. अजून एक वन्स अगेन वन मोर रिव्हर्स स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. देखना फटका, पुन्हा एकदा एक सुमधुर असा षटकार.
36 झाल्यात 2 षटकांच्या खेळामध्ये. ध्येय दूर आहे म्हणून कधी रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत तुम्ही हार मानू नका. बघा, हार फक्त हारवाल्याच्या दुकानामध्ये घ्या, इदरवाईज तुम्ही कुठे हार घेऊच नका. मैदानामध्ये उतरायचं असेल तर प्रयत्नांचा संदेश घेऊन मैदानामध्ये उतरा. कारण की कोणा एका महात्म्यानं म्हटलेलं आहे बघा, ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे, एव्हरी सिच्युएशन, एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. तुला जीवनाच्या प्रत्येक घडीला, प्रत्येक मोमेंटला, प्रत्येक तासाला, सेकंदाला तुला प्रयत्न करत राहायचे. आणि प्रयत्न ही अशी गोष्ट आहे जी खरं तर आपल्या नशिबात नसलेल्याही गोष्टींचे खरं तर दरवाजे उघडते. प्रयत्नांचा संदेश घेऊन आज मैदानाच्या आतमध्ये जाऊ. आपण पाहतोय एक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला, जिथे 36 धावा त्यांनी जमा केलेल्या आहेत. अनु भोईर नवीन गोलंदाज. हा चेंडू आपण पाहतोय गुडलँड स्पॉटमध्ये आपटीबार चेंडू टाकायचा राहिला. व्हाईट बॉलचा इशारा. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचं मंत्र अंमलात आणत मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाजी करताना गोलंदाजाला पाहतोय. नियमितपणे याच शैलीनं गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. माय कॉन्सन्ट्रेट अबव बॉल अँड गुड लाईन. आणि त्या प्रकारची गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून आपण इथे बघतोय. बघा, सुंदर खेळाडू आहे, कित्येक मैदानं गाजवली आहेत, परंतु इथे आता संघाला मी म्हणेन गरज आहे बॅकअपची. तो बॅकअप देईल का खेळाडू? हा फटका बघा, एक सुंदर फटका कव्हरच्या रिजन मध्ये. खेळाडू तिथे अवेलेबल आहेत बॉलला अडवण्यासाठी. अगदी खूप छान इफर्ट तिथे आपल्याला पाहायला मिळतात. बघा, प्रदीपच्या माध्यमातून 2 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या. 2 धावा इथे आल्या. 2 धावेनं धावफलक आपल्याला पुढे सरकताना बघायला मिळत आहे. टीमच्या टोटल मध्ये एकूण 39 धावा लागलेल्या. 39 धावा. एका गड्याचा मोबदला विक्रम पाटील आपण बघितला, जो खरं तर बाद झाला. डायमंड डकचा शिकार झाला होता. रनआउटच्या स्वरूपात त्याला रस्ता सोडावा लागला होता. परंतु त्यानंतर आलेला प्रणव पाटील मात्र मैदानामध्ये हल्ला कल्लोल करतोय. दुतडी भरलेल्या नदीसारख्या धावा वाहत असताना अजून एक खेचलाय, एक ताकदवर स्ट्रोक, चौकार. त्रेचाळीस रन धावफलकावरती आतापर्यंत. एक विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फटके आपण पाहतो अगदी ऍक्सेलरेशन, सुसाट वेग, बंदुकीतून गोळ्या निघतायत अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रणव पाटीलची. तितकाच ताकदवर फलंदाज आहे. हरिग्राम संघ देखील त्याच ताकदीचा आहे, ज्यांनी खरं तर 90 चेस केलेले आहेत 23 बॉल मध्ये. हे विसरता कामा नये. आणि इथे धावा किती बनल्या तरी सेकंड हाफ मध्ये सोपाड म्हात्रे नावाचं वादळ, त्यानंतर रोहित घरत नावाचं वादळ येणं अजून बाकी आहे. बाबा आमटे म्हणतात बघा, थांबला सूर्य कधी थांबली ना धारा. या बेधुंद वादळांना कुठला किनारा. दोन्ही संघामध्येही वादळ आहेत. आणि वादळ मुळात म्हटली ना तर मग वादळांना थांबवणारी यंत्रणा कार्यरत नाहीये. इथे आपण पाहतोय ही वादळ मैदानामध्ये आलेली, ज्यामध्ये प्रतीक पाटील मैदानामध्ये छान फलंदाजी देतोय. ऑन स्ट्राईक सध्या. यावेळचा बॉल फटका सुंदर. तिथे आहेत खेळाडू ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये बॉलची अडवणी आणि 1 रन घेण्यामध्ये यश आपण दोनही खेळाडूंना पाहतोय. चांगला करंट, चांगली ऊर्जा आज आपण पाहतोय. सोपन पाटील देखील सामन्याचा आनंद घेत असतील. इथे आपण पाहतोय रोहिंजन संघ मैदानामध्ये खेळत असताना अगदी प्रत्येकी बॉलवरती मेरिटचाच खेळ चालू आहे प्रेम. कारण की ज्या पद्धतीनं खेळतायत ना, खराब बॉल असेल तर प्रतिकार करतायत, चांगला बॉल असेल तर डिफेन्स करतायत आणि सिंगल डबलनं खेळ मैदानामध्ये सुरू आहे. एकूण धावा 46. हा चेंडू बघा, 2 सलग यॉर्कर लेनचे बॉल या खेळाडूच्या माध्यमातून बघायला मिळाले. 2 धावा घेत आहेत, परंतु यॉर्करचे शिकार विरोधी पेवार ही रणनीती नियमितपणे बघितलेली आहे. वागेश्वर हरिग्राम संघ म्हटला ना तर त्यांची फिल्डिंग थोडीशी आपण पाहतो खरं तर सुधारायची गोष्ट असणार आहे. कारण की या मैदानावरती एक सामना आपण बघितलेला आहे जिथे फिल्डिंग मध्ये आपण त्यांच्या खरं तर थोड्याफार चुका बघतो, परंतु फलंदाजी इतकी विस्फोटक आहे ना त्यांची की मग 92 कमी म्हणजे 100चा रनचेस देखील त्यांच्या पुढे अपुरा पडेल असा संघ आहे. आणि इतके चांगले खेळाडू त्यांच्या संघामध्ये आपण पाहतो आहेत. हा फटका देखील आपण पाहतोय, तितका चांगला फटका आपण तिथे पाहतो. फिल्डिंग बघा किती सुंदर. छोट्या सनीचा एक प्रतिभावंत खेळाडू, गोलंदाजीमध्ये फार काही जास्त करू शकला नव्हता, 25 खर्च केले होते आय थिंक. आणि तिथे आपण बघितलं आता फिल्डिंग मध्ये चांगला इफर्ट देतोय. अनु भोईर गोलंदाजीसाठी आला होता. 3 षटकांचा खेळ मित्रांनो, ज्याला वाईडनं सुरुवात केली होती, त्यानंतर 3 वेळेला सलग 2 रन आणि त्यानंतर 4 आणि 2 सिंगल अशा पद्धतीनं आपण हे षटक संपताना बघितलं. 13 खर्च झाल्या या षटकामध्ये. 49 वरती 3 षटकाच्या खेळानंतर पहिल्या हाफचा खेळ सुरू असताना वागेश्वर हरिग्राम संघ आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना फलंदाजी करताना त्यांच्या अगेन्स्ट रोहिंजन संघानं 1 गड्याचा मोबदला मोजलाय.
क्या बात आहे. यस, अंतिम षटक बाकी आणि अंतिम षटकासाठी रोहितची निवड गोलंदाजीसाठी. डीजे नितीन यांचा आज आपण इथे दणका पाहतोय. आपण एकविरा लाईव्ह इव्हेंटचे संदेश शेळके आणि डीजे नितीन नितीन दादा पाटील यांना बघितलं ना तर टेनिस क्रिकेटच्या खरं तर पटलावरचे स्ट्रीमिंग मधले खरं तर हिरे आहेत. इतकी इम्प्रूव्हमेंट त्यांनी खरं तर कमी वयामध्ये केलेले ना, त्यांचं देखील कौतुक करणं महत्वाचं आहे. टॉससाठी इन्व्हिटेशन कॉल गावदेवी शिवशंभू आदई आणि गावदेवी वाकडी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. शिवशंभू आदई आणि गावदेवी वाकडी दोन्ही संघाचे संघनायक त्वरित टॉससाठी आपण यायचे आहेत. रावेलचा बॉल इथे आपण पाहतोय, अगदी सुंदर बॉल. वुडलँड स्पॉट मध्ये आपटी बार चेंडू, खांद्यातील वेग, मनगटामधील ताकद चेंडूवरती पणाला लावली आणि टप्पा पडल्यानंतर बॉल आपण पाहतोय निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आपलं काम चोखरित्या बजावत असताना विकेट किपरच्या भूमिकेमध्ये रोहित गरत गोलंदाजी करतोय. डॉट बॉल न केली आहे सुरुवात. अंतिम 5 बॉल शिल्लक या इनिंग मधील. हा चेंडू देखील अखू टप्प्याचा बॉल, आपटी बार बॉल होता बघा. या गोष्टी त्यांनी हेरल्यात की इथे कुठल्या गोष्टी त्रासदायक आहेत. समोर जे जे बॉल केलेत ना खरं तर संघासाठी ते खरं तर त्रासदायक. एक सिंगल आली, सिंगल 50 धावा कंप्लीट झाल्यात रोहिंजन संघाच्या. अर्धशतक कंप्लीट केलंय या संघाच्या खरं तर खेळाडूंनी आपल्या खरं तर भागीदारीच्या माध्यमातून, ज्यामध्ये आपण 50 धावांची भागीदारी देखील खेळाडूंच्या माध्यमातून पाहतोय. इथे हा चेंडू नक्कीच अडवण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. मिड विकेटच्या रिझन मध्ये आपल्याला चेंडू येता जाताना पाहायला मिळतायत. सिंगल डिजिटनं खेळ चालू आहे. 3 बॉल केले, 3ही बॉल आपण पाहतोय खरं तर खेळाडूंचा खेळ ओळखत केले, कारण की जे जे बॉल समोर केले गेले त्या बॉलवरती खरं तर आघात झालेत. रोहितनी या गोष्टीचा आढावा घेतलाय आणि इथे आपण पाहतो रोहितनं 3 बॉल चांगले चेंडू फेकत एक चांगली दर्जेदार खरं तर आपण पाहतोय शेवटाची भूमिका साकारली असताना तो षटक हाताळतोय. 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत 3 चेंडूमध्ये आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी देखील आहे. आवेलचा बॉल फटका चांगला आहे. अखूट टप्प्याचा बॉल होता. अगदी इलिगेशन नव्हतं बॉल मध्ये, परंतु ताकद ज्या पद्धतीनं झोकली फलंदाजानं, एक धमाकेदार स्ट्रोक, दणकट प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. वरती जाऊन पोहोचलाय संघ. 2 चेंडू आपण पाहतोय अद्याप बाकी. इथे आलेला षटकार सर्व काही सांगून जातोय. इथे पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यानं खेळलं. मिड विकेटला खेळाडू आहेत तिथे फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये. 1 रन कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न जरूर राहिलाय आणि 2 धावा पूर्ण करत असताना 60 धावा धावफलकावर. पहिल्या हाफ मध्ये फलंदाजी करत असताना रोहिंजन संघाची एक चांगली अटॅकिंग भूमिका, पॉवरफुल हिटिंग बॅटिंग करत असताना आपण पाहतोय चांगले चांगले हिट दाखवत आज आपण चौकार षटकारांचा समावेश करत त्यांना मैदानामध्ये खेळताना पाहतोय. धावांचा हल्ला कल्लोल त्यांनी मैदानामध्ये सुरू ठेवलेला. अंतिम बॉल या षटकातील शिल्लक गोलंदाजीसाठी रोहित घरत. तर समोर तितक्याच ताकदीचा, त्याच उंचीचा, त्याच कॅलिबरचा टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक नामांकित खेळाडू आपण पाहतोय खेळत असताना पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील, ज्यानं चांगली खरं तर 11 मध्ये 31 ची भागीदारी दिली आपल्या संघासाठी. ओहो, यॉर्कर लेनचा बॉल, फिल्डिंग डिपार्टमेंट आहे आणि चेंडूला अडवत असताना आपण पाहू शकतो 1 रन त्यांनी तिथे घेतली. एका रनच्या स्वरूपात आपण पाहतोय 22 ची धाव आली. टीमची धावसंख्या 61 वरती 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर पोहोचलेली आहे आणि 62 धावांचं टार्गेट सेकंड हाफ साठी. टॉस साठी गावदेवी शिवशंभू आदई वाकडी संघाचा संघनायक आलाय. आदई संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण आपला संघनायक पाठवायचा आहे. येस सुशांत आलेत. आपण टॉस साठी जाणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. अंतिम 8 मधील आजच्या दिवसातील हा 3रा सामना असणार आहे. एक संघ जो सुपर 4 मध्ये गेला, जो संघ आपण बघितला जयनवान करंजाडे, फर्स्ट सेमीफिनाले साठी ज्यांची निवड झालेली आहे. त्यानंतर मग फर्स्ट सेमीफिनाले मध्ये दुसरा कुठला संघ जाईल हे पाहण्यासाठी आपण नक्कीच बघणार आहोत हा सामना, ज्याचा खरं तर अजूनही मी म्हणेन उत्तरार्ध बाकी आहे. इथे टॉस आपण करूयात. टॉस केला जात आहे. गावदेवी शिवशंभू आदई आणि गावदेवी वाकडी 2 धडाकेबाज खेळाडू यांच्यामध्ये. 2 संघाच्या दरम्यान टॉस. हेवी टू गो. इट्स अ टेल आणि टॉस जिंकला. येस आदित्यनं. आदित्य या स्पर्धेमध्ये खेळतायत. टॉस जिंकलाय. प्रथमतः काय डिसिजन असेल? डिसिजन पेंडिंग असेल.
येस डिसिजन पेंडिंग आहे. जनमताचा कौल घेऊ आणि नक्कीच सिनियर खेळाडूंची वार्तालाप करून आपण त्या डिसिजनवरती जाऊ. अगदी शिस्तबद्ध स्पर्धा आहे, पेनल्टी सहजरित्या लागत आहे, त्यामुळं तुमचे खेळाडू देखील लवकर अवेलेबल करा. आणि इथून काही मी म्हणेन चेंजेस संघामध्ये आज चेंजेस काय नाही. आमचा 2 प्लेयर नव्हते, अमित जमदडे आणि आतिश जमदडे, त्यांचा कमबॅक होईल आज लवकर. येस थँक्यू, खूप खूप शुभेच्छा, गुड लक. त्यानंतर बेस्ट ऑफ लक टीम गावदेवी शिवसंभ आदाई, तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. सेकंड हाफचा खेळ सुरू होणार. सेकंड हाफ मध्ये आपण नक्कीच ऐकूयात पुन्हा एकदा हिंदी शेरो शायरी एंटरटेनमेंटची एक मोठी ब्लॉकबस्टर अमित जोहे सरांचा आवाज. मी घेतोय छोटासा ब्रेक, आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 लाईव्ह ऑन स्ट्रीमिंग WTC अँड एकविरा लाईव्ह इव्हेंट. धन्यवाद अक्काजी शेळके. आणि इथे धावा झालेल्या त्या 61 आणि विजयासाठी 2 धावांची पेनल्टी, अर्थात 63 धावांची गरज आहे. 61 धावा झालेल्या आहेत आणि 2 धावांची पेनल्टी, अर्थात धावा झाल्या 63 आणि विजयासाठी 64 धावांची गरज आहे, ती म्हणजे हरिगाम टीम. तो जीतने के लिए हरिग्राम टीम को रन चाहिए 64-24. बॉल में सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके हैं. लेकिन अब गेंदबाजी इस बार देखा जाए रोहिंटन टीम की कैसी होगी, मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका भविष्य हम जानते नहीं है. आकाश शेलकिन के सुमधुर मराठी की कमेंट्री आप सभी ने सुना, सभी को उन्होंने मंत्रमुग्ध किया. लेकिन अब मैच के अंदर घमासान ये महामुकाबला. सोपान स्ट्राइक मात्र स्ट्राइक के ऊपर है और नॉन स्ट्राइकर एंड पे रोहित जी गरत. बिल्कुल उन्होंने 90 रन तो चेस किए हुए, लेकिन मैच की अब शुरुआत होने जा रही है. तमाम दर्शकों का हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं. और इस बीच पहली गेंद और कट करने का प्रयास किया था, गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं. और ये देखिए हमारे एक जबरदस्त खूंखार ऑलराउंडर खिलाड़ी और सिद्धेश मोकल, उनके भाई प्रतीक मोकल, और ओ पीछे कौन है, ओ तिगाड़ी वाले, हार्दिक स्वागत. प्रथमेश मोकल मौजूद है, सभी का हार्दिक स्वागत. हम नेरे में पहुंच चुके हैं. आनंद लीजिए, हवा में पकड़ लिया, आउट. पहला झटका और इसी के साथ बल्लेबाज बैट टू द आउट. तो पहला झटका सोपान मात्रे बैक टू द डगआउट. और देखिए घर बैठकर जोआ से प्रथमेश मोकल, प्रतीक मोकल और सिद्धेश मोकल मैच का आनंद लेते हुए. आप देखते रहिए, सुनते रहिए हमारे बेहतरीन आयोजन नियोजन. लेकिन पहला झटका तो लग चुका है. यहाँ गेंदबाज जो है प्रथम घरत ने इस बार चलता करते 64 का टारगेट है. और हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है. शुरुआत तो इंग्लैंड ने की, लेकिन माखन चुराना जिसने कहा, बंसी बजाकर जिसने नचाया, जिसने दुनिया को प्रेम करना सिखाया, वो कन्हैया भी क्रिकेट खेलता था. दोपहर युग में इसे कहते थे चेंडुआनी पड़ी. आज बैट और बॉल आया, अंग्रेजों ने खेल चालू किया.
टीम का स्कोर 0, 1 विकेट के नुकसान पे हरिकम टीम का स्कोर। वैभवजी भोपी एक बेहतरीन मराठी कमेंटेटर, उनके गांव की टीम चमकदार ट्रॉफी। प्रथम गलत की अगली बॉल और जोरदार हिट करने के शॉट मिड विकेट का, और फील्डिंग देखिए रंजन की सुंदर तरीके से चल रही है। और टीम इस बार देखा जाए यहां अच्छी गेंदबाजी चल रही है, कोई रन लेने की गुंजाइश नहीं है। रवि पाटिल साहब हमारे बेस्ट अंपायर, उनके गांव की टीम है। टीम का स्कोर 0 है, 1 विकेट के नुकसान पे। चौथी डिलीवरी लेफ्ट मोर्थ विकेट से, इस बार बाउंड्री की संभावना है। 1 2 3 क्या होगा? ओ गुड 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 एफर्ट, बढ़िया तरीके से इस बार फील्डिंग प्रतीक की जबरदस्त, देखिए अच्छी फील्डिंग। और टीम का स्कोर 2 रनों के साथ खाता ऊपर हो चुका है। और टीम का भी स्कोर देखा जाए तो 2, खुद का भी स्कोर 2, जीतने के लिए 62। नेक्स्ट मैच है अदय वाकड़ी, और इस बार बैक टू द बॉलर। स्टंपिंग करने का प्रयास जरूर किया था, लेकिन गेंद ये जो है विकेट के ऊपर लगा नहीं, निशाना परफेक्ट लगा नहीं। और ऐसे हालत में देखा जाए तो रन तो मिलेगा, और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 3। यस यस, रोहित घरत जो है उन्होंने 6 गेंदों के ऊपर 6 छक्के मारते कभी इसी टूर्नामेंट में। तो सिक्सर किंग मैदान के अंदर है, क्या करिश्मा होगा दोबारा देखना पड़ेगा। लेकिन अपोजिट टीम है रोहिंदन, गेंदबाज प्रथम घरत की आखिरी बॉल, फुल टॉस, बाउंड्री की संभावना कारपेट की जरिए डीप स्क्वायर लग से मारे के बाहर, शानदार चौवा ठोक दीजिए। अरे अभी नितिन के लिए कई मैसेज भी आते, नितिन किधर है, 12 बजे तक मिलता नहीं है। नितिन कहते नहीं, मैं नाइट डे में पूरी तरह से महीना बिजी है, किसी को मैं टाइम नहीं दे सकता है ऐसा। स्कोर पहुंच चुका है 7 के घर में, 1 विकेट के नुकसान पे। वाकड़ी टीम ने टॉस जीतकर गावदे वाकड़ी टीम जिन्होंने गेंदबाजी करने का फैसला किया है, और गावदे शिवशंभो अदय टीम को बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया है। सुपर 8 के मुकाबले सभी है आज के। गेंदबाज आ चुके प्रणव पाटिल, विजय लक्ष्मी मैदान नेरे से मैं अमित जी मात्री बोल रहा हूं। अच्छी बॉल, इस बार बल्लेबाज खुद सरेंडर हो गई, बल्ले का बाहरी किनारा, विकेट नंबर 2 ड्रेसिंग रूम में। बल्लेबाज चले सचिन, बैक टू द डगआउट, 3 रन बना के लीजिए। क्या कहते हैं, गानों की फैक्ट्री है, मराठी, हिंदी, कवाली। कवाली का इस्तेमाल वो थोड़ा दिन में कम करता है, रात में मुझे मालूम है डबल मीनिंग में मजा आता है, दिन में थोड़ा अलग काम होता है, क्योंकि रात का खेल अलग है, दिन का खेल अलग है। प्रणय पाटिल को मिली सफलता, टीम का स्कोर 7, 2 विकेट के नुकसान पे। 22,000 गाना उनके पास, मैंने कह दिया ना उनकी मेमोरी शार्प है, उन्होंने बादाम बहुत खाए हुए। 7 स्कोर, और नए बल्लेबाज राज जादव मैदान के अंदर पहुंच चुके। प्रेम देखिए हमारे चैटिंग कर रहे हैं इंस्टाग्राम के ऊपर, क्या करेंगे। प्रेम है, प्रेम महत्वपूर्ण है, प्रेम चाहिए सबके पास। प्रणव की अगली बॉल और विकेट से, और इस बार उड़ाया गेंद को, लॉन्ग ऑन के ऊपर फील्डर मौजूद है, सिंगल मिलेगा। ताकत कम थी शॉट में, एक सिंगल के साथ हरिग्राम टीम का स्कोर 8 के घर में 64 का टारगेट है। मुझे लग रहा है कि 56 रन अभी तक चाहिए जीतने के लिए प्रेम। तो सन्मान्य किरणजी शेळके अदई यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं। पाटिल तैयार है, बोल्ड लकड़ा तितर बितर हो चुका है, चले जाओ घर के अंदर। राज इस बार बल्लेबाज वापस जा रहे, रोहित घरत, मैंने कह दिया ना हर मैदान के ऊपर हीरो नहीं है, जिन्होंने 6 छक्के ठोक देते इस टूर्नामेंट में, वो 4 रन बना के वापस जा रहे।
जिस दिन आप खेलते हैं वो दिन अलग है, वो टाइम अलग है, वो टीम अलग है, वो सिचुएशन अलग है, वो वातावरण अलग है। लेकिन आज उनसे भी उम्मीद थी कि करिश्मा करेगा, लेकिन रोहित 4 रन बना के वापस चले गए। बड़ी मछली जाल में फंस गई। 8 पे तीसरा विकेट गिरता हुआ प्रेम हरिगाम टीम का। गेंदबाजी काफी घातक चल रही रंजन की। निवृत्ति मात्रे मैदान के अंदर। प्रणव तैयारी। लोअर फुल टॉस गेंद है, कारपेट के जरिए खेला हुआ शॉट, सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ चुका है। 9 पे स्कोर जा चुका है। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय रायगढ़ और ठाणे जिले के अंदर टेनिस क्रिकेट का महाकुंभ मेला चल रहा है। टाइम नहीं किसी के पास, डे नाइट मैचेस चालू है। इतना पॉपुलर खेल हो चुका है, ये प्यारा और दुलारा खेल बन चुका हमारा क्रिकेट। इस बार एक्स्ट्रा कवर के बीच में खेला हुआ शॉट है, लॉन्ग ऑफ, बढ़िया अच्छी ट्राई की है। 2 रन मिलेंगे हरिगाम को। 2 रनों के साथ इस बार देखा जाए स्कोर आगे 11 के घर में। राज्य जादव पहुंचे 3 पे, निवृत्ति मात्री खेल रहे 1 पे। टीम का स्कोर है 11। दूसरा ओवर जारी है। प्रेम बता रहे सिचुएशन 13 बॉल 53। दिल्ली दूर है, ठोको। जड़ में फेंकी हुई गेंद, ये जड़ के बाद अरे नितिन ने मुझे पहले में कह दिया कि मात्रे इसे मैं बुंदा बोलता हूं। बुंदे की बात कुछ अलग हो जाती है, वहां पड़ता है ना प्रेम, तो वहां से निकालना कठिन बात है। और निकालने में कामयाब बनता ठीक, अन्यथा काम लॉस हो जाता है। 12 रन बन चुके हैं, 3 विकेट के नुकसान। हरिगाम टीम का स्कोर 12 बॉल 52 रन चाहिए। गेंदबाज कौन होंगे? दोपहर का सत्र बनने जा रहे हैं। नितिन इंतजार कर रहे कि गाने का लाइट मुझे मौका दो। डीजे वाले कम पड़ रहे, कमेंटर कम पड़ रहे, अंपायर कम पड़ रहे, ये लाइव वाले कम पड़ रहे, स्कोरर कम पड़ रहे। इसका मतलब मुझे लग रहा है कि कितने टूर्नामेंट बढ़ चुके देखिए। और ये अंपायर तो डे से नाइट में जाते हैं, नाइट से डे में आते हैं। उन्हें मालूम है 3 महीना की ये यात्रा है, यही कमाने का मौका है। लेकिन मेहनत करते सभी, कठिन काम है। हम हंसी मजाक के साथ बोल रहे 12 स्कोर। प्रतीक पाटिल ये गई मैंने कहा बोला तो बोला, छक्का। अरे मेरी जबान लकीर है। यस, राज जादव के बल्ले से छक्का। राजत जादव पहुंचे 10 पे, टीम का स्कोर पहुंचा 18। 46 की जरूरत। और इस बार एलिवेशन अच्छा है, दूरी कम है। मुश्किल क्या है? आसान मुश्किल है, मैंने कह दिया है ना मुश्किल है। और 2 रन जरूर मिलेंगे, क्योंकि बॉलर देख रहा था गेंद हवा में गेंद होती है, उसे पकड़ना कठिन हो जाती है। लेकिन फिर बॉलर एक बार फिर से देखा कि ये मैं इसको कैरी नहीं कर सकते। ड्रॉप कैच हो गई। 20 पे स्कोर जा चुका है। 10 बॉल 44 की जरूरत है अभी तक हरिगाम टीम को। प्रतीक पाटिल तैयारी। और इस बार यहां देखिए टाइमिंग नहीं, फुल टॉस जरूर डिलीवरी थी। और यहां गेंद बल्ले के ऊपर आई, लेकिन ताकत नहीं मिली। टीम का स्कोर 20। 9 बॉल 44 चाहिए। अब मारदार गोलियों की बौछार करो, आग के गोले मैदान से बाहर भेजो प्रेम, तभी हो जाएगा। नतीजा असंभव है। यस, चलिए सरेंडर खुद हो गए बल्लेबाज। और इसी के साथ बल्लेबाज वापस जा रहे राज जादव, जिन्होंने अपनी टीम के लिए 12 रनों का योगदान दिया है। और 20 रन पे 5वां विकेट गिरता हुआ हरिगाम टीम का। आठ बॉल 44 की जरूरत है। आप सभी लोग देख रहे हैं लेट जितेंद्र पाटिल स्मृति ट्रॉफी 2024 का आयोजन नियोजन। आयोजक हमारे जीतू 11 जय हनुमान क्रिकेट टीम, गाउदी क्रिकेट टीम है। और इस बार हुक किया है जरूर, लेकिन 54 मिलेगा। अष्टनायक मित्र मंडल
और हनुमान मंडल और ग्रामस्थ मंडल ने अच्छी फील्डिंग का मुजाहरा पेश किया। इनके माध्यम से बहुत ही खूबसूरती के साथ आयोजन 3 रन 3 के साथ स्कोर पहुंचाए 23 पे 7 बॉल 41 6 गेंदों में 42 रन जीवित मात्र ने इकट्ठा किए थे। वो एक इतिहास के पन्नों में घटना हुई, उसका हम जिक्र बार बार करते, क्या बल्लेबाज बनाएंगे देखना पड़ेगा। फुल टॉस और 6 की संभावना है। गुड कैच, जबरदस्त है। इस बार देखा रोहिंदन में शक्तिमान है विक्रम। दिल चुराया लेकिन दिल का अभी क्या हो गया है, पूरा पानी हो गया है। 23 स्कोर 6 बॉल 41 41 की जरूरत है और मेरे गांव क्रिकेट की पंडरी है और काफी आयोजन काफी तगड़े होते हैं, लेकिन आखिरी 6 गेंदों में जीतने के लिए 41 की जरूरत है। हम कहते हैं ना कि मेहनत इज इंपॉर्टेंट बात है, किसी की मेहनत कभी बेकार नहीं जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। 6 बॉल 40 वाकडी गावचे सन्माननीय अरुणजी पाटील यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर हो। ऍडव्होकेट अरुण पाटील साहेब यांना विनंती असेल आमच्या मंचावर आपण यावं। देखिए इस तरह से आप खेलेंगे तो मुकाबला एक तरफी होगा और उस मुकाबले के अंदर जान नहीं होगी। चाहे किसी से प्यार करो, एक तरफी होगा तो मजा नहीं है। प्यार और खेल ठोकम ठोक का मजबूती का होना चाहिए। हंस रहे, प्रेम ज्यादा हंस रहे और इस बार कुछ नहीं होगा, इससे कुछ नहीं। षटक चक्कर के ऊपर कैच लपक लिया, बल्लेबाज वापस। हरिगाम की पारी लड़खड़ाती हुई। और टीम का स्कोर 23 के घर में 23 लॉस ऑफ पॉइंट 6। 6 विकेट मैदान से बाहर चले गए। चलिए खेल खल्लास। और इस बार देखा जाए ये भी विकेट गिर चुकी है, यानी कि 23 पे 7वां विकेट गिरता हुआ। और इस तरह मैंने कह दिया ना, क्रिकेट में सबसे कठिन बात एक ही है कि लक्ष्य का पीछा करना, और पीछा करने में जो बल्लेबाज कामयाब बने, जो टीम कामयाब बने वही जीत जाती। आखिरी 3 बॉल शेष और जीतने के लिए 41 रन मुश्किल है हरिगाम टीम के लिए। मुझे लग रहा है कि क्या होगा, लेकिन अब ये 3 गेंदों में 41 रन इकट्ठा करना सुपर 8 के मुकाबले है, तो रास्ता पूरी तरह से जय दुर्गा रोहिंदन टीम अपना जीत का डंका बजाते हुए। देखिए फील्डिंग 1 2 3 4 स्लीप, यानी कि स्लीप है। टेस्ट मैच में समझ जाइए खेल अभी पूरी तरह से बदल गया है। इसका मतलब है जीत अर्जित करने में कामयाब बन चुके हैं। जो इस बीच देखा जाए टीम रोहिंदन टीम आखिरी 2 बॉल शेष और जीतने के लिए 40 की जरूरत है। आगे निकले थे ऑस्टम के बाहर वाइड गेंद 25 स्कोर होगा। यहां 2 गेंद शेष 39 रन चाहिए। 4 स्लीप लगाया है। चलिए भैया, दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से क्या फायदा है। दिवाली है तब तो पटाखे फोड़ो, आलम जजा बाप भी उठ जाएगा। जगदीश जी पाटिल साहब, इनका महाराष्ट्र के बेहतरीन सिंगर। चलिए क्या होएगा नहीं, इससे 1 रन मिलेगा
स्कोर पहुंचा है 32 के घर में, और मेरे हिसाब से देखा जाए तो 37 रनों से इस मैच को जीता है, बड़ी जीत अर्जित कर चुके और सुपर 4 में क्वालिफाई हो चुके हैं। या जय दुर्गा रोहिंगन टीम, हडलक वागरेश्वर हरिगाम टीम, जो पहाड़ों से टकरा जाए उसे तूफान कहते हैं, और जो तूफानों से टकरा जाए उसे युवान कहते हैं। 12 बॉल में 31 रनों